कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं सासणे मैदान इथं उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलचं सुमारे 80% काम पूर्ण झालंय। या कामाची आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पाहणी करत उर्वरित काम मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं सासणे मैदान इथं पूर्वीच्या कैलासवासी दिलीपराव देसाई बॅडमिंटन हॉलमधील 2 कोर्टमध्ये आणखी 2 कोर्टची भर घालून अद्ययावत हॉल साकारला जातोय। राज्य पातळीच्या बॅडमिंटन स्पर्धांसाठी किमान 4 कोर्टची आवश्यकता लक्षात घेऊन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हा बॅडमिंटन हॉल उभारण्यात येतोय। या कामाची आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सोमवारी सायंकाळी पाहणी केली। यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पोवार आणि कनिष्ठ अभियंता उमेश बागुल उपस्थित होते। आयुक्तांनी उर्वरित काम विहित मुदतीत पूर्ण करण्याबरोबरच कामाचा दर्जा कायम ठेवण्याच्या आणि परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला दिल्या। सुमारे 4 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामध्ये फुटिंग, कॉलम, बीम, RCC स्लॅब, विटांचं बांधकाम, प्लास्टर तसंच छतावरील पत्र्यांचं काम करण्यात येतंय। या हॉलचं काम 80% पूर्ण झाल्याचं शहर अभियंता रमेश मस्कर यांनी सांगितलं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सासणे ग्राउंड या ठिकाणी यापूर्वी बांधलेलं जे बॅडमिंटन कोर्ट होतं त्यामध्ये 2 कोर्टचा समावेश होता। तथापि स्टेट लेवलच्या टुर्नामेंट जर घ्यायच्या असतील तर किमान 4 कोर्टची आवश्यकता असते आणि ही बाब विचारात घेऊन महानगरपालिकेतर्फे 4 कोर्ट बांधण्याबाबत एक्सटेन्शन 2 कोर्टचं वाढवण्याबाबतचा प्रपोजल होतं। त्यानुसार त्याला शासनाच्या मूलभूत सेवा सुविधामधून एकूण 4 कोटी रक्कम मंजूर झालेली आहे। सदर कामाचे ठेकेदार संगीता कन्स्ट्रक्शन्स हे आहेत आणि काम आता प्रगतीपथावर सुरू असून कामाचं एक धावतं बिल झालेलं आहे। आता यामध्ये 2 कोर्ट जास्त झाल्यामुळं शहरामध्ये आणि लगतच्या आसपासच्या भागातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या काही मेजर टुर्नामेंट्स आहेत ह्या टुर्नामेंट्स त्यामध्ये घेणं शक्य होणार आहे आणि ती यामध्ये खेळाडूंना मोठ्या प्रमाणात ही बॅडमिंटनची सुविधा उपलब्ध होणार आहे। त्याचप्रमाणे आज माननीय आयुक्त सो यांनी या ठिकाणी जागी प्रत्यक्ष बांधकामाची पाहणी केलेली आहे। काम अतिशय वेगात सुरू असून येत्या 4 महिन्यात ते सदरचं काम पूर्ण होणार आहे आणि महानगरपालिकेतर्फे ते लोकांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे। सासणे मैदानावरील हा अत्याधुनिक बॅडमिंटन हॉल पूर्ण झाल्यानंतर बॅडमिंटनपटूंना सराव करण्यासह राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाची सोय होणार आहे।